नमस्ते, चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत. आज एक अशी सुंदर हँडबॅग कशी बनवायची ती दाखवणार आहे. तर इथे मी 2 पीस घेतलेले आहे, एक प्रिंटेड आणि प्लेन. तर याची रुंदी जी आहे 12.5 आणि उंची आहे 10.5 आणि इथं बेल्ट घेणार आहे मी 13 इंचाचे. ही 14 इंचाची पट्टी आहे, थोडी कट करणार आहे मी. तर इथे हा पीस अस्तरचा घेतलेला आहे, त्याला मी पॉकेट जोडून घेणार आहे. हा अस्तरचा पीस जोडून घेणार आहे चारी बाजूनी शिवून. इथे बेल्ट लावायची तर आपल्याला आता इथे सेंटर मार्क काढून 2.5 इंचावर मार्किंग करत आहे दोन्ही साईडनं. इथे बेल्ट मी 13 इंच करून घेतलेला आहे. इथे दोन्ही साईडचे बेल्ट लावून झालेले आहेत. याला झिप लावून घ्यायची आहे आता. इथे मी पाइपिंग पण करून घेते झिपच्या वरती लावून. पाइपिंग मी आतल्या साईडने दुमडते. याच पद्धतीने दुसरी बाजू तयार करून घ्यायची आहे. इथे सुरुवातीला मी झिप जोडून घेणार आहे, त्यानंतर मी पाइपिंगची पट्टी जोडून घेते. इथे मी पाइपिंगच्या पट्टीला टिप मारलेली साईडनं, त्यामुळे दुमडायला सोपं जातं. पहिली पट्टी लावली त्यावेळेस मी असं केलेलं नव्हतं. इझी दुमडलं जातं असं एक साईड टिप मारल्यानंतर, आणि या बाजूची नव्हती एवढी केलेली. एकसारखी एकसमान आलेली आहे. तर उलटवून सुद्धा आपण सहजरित्या आपण शिलाई घेऊ शकतो त्यावर. त्यानंतर इथं आपल्याला रनर लावून घ्यायचं आहे. उजवी साईड थोडीशी हाईटला कमी केल्यामुळं रनर पटकन बसतो व्यवस्थित. शिलाई करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे कोपऱ्यावर 1-1 इंचावर मार्किंग करून घेणार आहे, मार्जिन सोडून, शिलाई मार्जिन सोडून. एक इंचाचे आपल्याला चौकोन कट करायचे दोन्ही साईडनं.
हे दोन्ही कोपरे शिवून घेते मी आता. इथे बॅग पूर्ण झालेली आहे शिवून. आता उलटवून पाहू शकतो. ही छोटीशी हँडबॅग अशा पद्धतीने तयार झालेली आहे. आत पॉकेट पाहू शकता. ही सुंदर अशी बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट दिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.